एक पालक म्हणून तुम्ही जर ही चूक करत असाल तर या व्हिडिओनंतर तुम्ही सुद्धा ही चूक करणार नाही. नमस्कार, मी कोमल मोहिते, तुमची मार्गदर्शक. आपण मुलांसोबत मार्केटमध्ये जातो किंवा मुलांना मार्केटमध्ये घेऊन जातो तेव्हा मुलांना एखादी वस्तू अट्रॅक्ट होते, एखादी गोष्ट अट्रॅक्ट होते आणि ते आपल्याकडे त्याची डिमांड करतात. आपण ती घेऊन सुद्धा देतो. याच्या मागचं कारण शुद्ध आहे की लहानपणी ही वस्तू मला घेता आली नाही, माझ्याकडे पैसे नव्हते किंवा माझ्या आईबाबांकडे ती वस्तू घेऊन देण्यासाठी पैसे नव्हते आणि ती इच्छा आपण मुलांची पूर्ण करतो. मुलं ती वस्तू घरी घेऊन येतात, छान पद्धतीने त्याचा उपभोग घेतात आणि घरातला कोपरा ती वस्तू घेऊन घेते. नंतर आपण मुलांना सांगतो की त्या वस्तूचा जास्त उपयोग झाला नाही, पण ही वस्तू घेतानाच ती गरजेची आहे की नाही आहे, तिची ती नीड आहे की वॉन्ट्स आहे, हे जर आपण त्यांना मार्केटमध्ये समजून सांगितलं असतं तर माईट बी वस्तू घरात आलीच नसती. आज हीच चूक प्रत्येक पालक करतात की नीड काय असते, वॉन्ट्स काय असते हे मुलांना समजून सांगत नाही आणि पुढे गेल्यानंतर भविष्यामध्ये मुलांकडून अननेसेसरी खर्च जास्त होतात आणि त्यामुळेच या गोष्टीचा अंदाजा लागत नाही की पैसा येतो कुठे आणि जातो कुठे. तर तुम्ही बीइंग अ पॅरेंट, तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या मुलांनी सुद्धा फायनान्शियली स्ट्रॉंग झालं पाहिजे फ्युचरमध्ये, तर मुलांना नीड काय आहे, वॉन्ट्स काय आहे हे सांगणं जास्तीत जास्त गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त पालकांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती फर्स्ट टाईम आला असेल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.